पाहत आहात नेशन महाराष्ट्र न्यूज। चोपडा शहर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन यशस्वी। अवैध धंदे, जुगार व वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धक कारवाई। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे यांच्या आदेशानुसार चोपडा शहर पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेले ऑल आउट ऑपरेशन यशस्वी ठरले असून या मोहिमेदरम्यान अवैध धंदे, अंमली पदार्थांचे सेवन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। या विशेष मोहिमेत पोलिसांनी अवैध देशी दारू विक्री व हातभट्टी विरोधात कारवाई करत तब्बल 7 गुन्हे दाखल केले। तसेच जुगार प्रकरणी 4 केसेस नोंदवून संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध NDPS कायद्यान्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित व्यक्तींविरुद्ध BT ऍक्ट अंतर्गत 1 गुन्हा नोंदविण्यात आला। ऑपरेशन दरम्यान परिसरातील 4 धाब्यांची कसून तपासणी करण्यात आली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले। विना परवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच विना नंबर प्लेट वाहनधारक अशा एकूण 30 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 3 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। तसेच 6 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या। न्यायालयीन प्रक्रियेला गती देत 5 प्रलंबित वॉरंट बजावण्यात आले आणि 3 ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली। विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान चोपडा शहर पोलिसांनी एक बेपत्ता महिला शोधून काढत संवेदनशील आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली। चोपडा शहर पोलीस स्टेशनने राबविलेल्या या सर्वंकष ऑल आउट ऑपरेशन मुळे अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी अंकुश बसल्याचे दिसून येत आहे।